मंडळी, तर आज आहे वटपौर्णिमा आणि सुरुवात झालेली आहे आपल्या कामांना. जी सकाळची जी कामं असतात ती. तर आता इथं सुरुवातीला मी करत आहे उंबरठ्याच्या बाहेरचं सगळं ना पुसून घेते आणि मग नंतर आज पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला हळदीचं लेपन आणि ते सगळं करायचं आहे. तर मी सुरुवातीला ना इथं पुसून घेते आणि मग नंतरून आहे ना अगरबत्ती लावून मग छानपैकी ना जे आपलं ओटा म्हणजे उंबरठा आहे त्याला आहे ना छानपैकी असं हळदीचं लेपन करून घेणार आहे. आणि हळदीच्या लेपनमध्ये मी इथं आहे ना जे अत्तर आहे आपल्याकडे जे कोणतं पण अत्तर तर ते टाकायचं आणि थोडंसं गंगाजल आणि थोडंसं आहे ना गोमूत्र हे छानपैकी ना पाण्यामध्ये टाकून म्हणजे हळदीमध्ये पाणी टाकून छानपैकी ना मिक्स करून सगळं पूर्ण आहे ना उंबरठ्याला लावायचं आहे. तर मी आता इथे लावून घेते आणि त्याच्यानंतर मग छानपैकी इथे ना रांगोळी काढून घेणार आहे. तर बघू शकता इथे माझी ना रांगोळी ते सगळं काढून झालं आणि मी तर रांगोळीचे डब्बे उचलताना माझ्याकडनं कधीच होत नाही, आज पहिल्यांदा झालेलं आहे. तर बघू शकता काय झालं ते. ओ पूर्ण एक रांगोळीचा डब्बा माझ्याकडनं पडला. तर बघू शकता आता ही सगळी रांगोळी ना मी पहिले भरून घेते आणि मग आहे ना उंबरठ्याचं आहे ना मी ना पूजन करून घेते. तर आता इथे ना धूप दीप सगळं लावून घेते आहे मी आणि त्याच नंतर दिवा वगैरे लावून हळदी कुंकू व्हायचं आहे आपल्याला, फुलं वगैरे असं छानपैकी ना उंबरठ्याचं पूजन माझं करून झालेलं आहे. त्याचनंतर इथं आलेली आहे पूजा, म्हणजे पूजाची मुलगी. ती सकाळी सकाळी आज लवकर उठली आहे. तर मी रांगोळी काढत होती आणि तिची आजी पण रांगोळी काढत होते. तर आहे ना ती सारखं तिचं चालू होतं. तर मी ते धूप ओवाळत होती तर ती ती म्हणत होती की मला पण दे ते धूप. तर तिला लावलं. तिचं ते झाल्यानंतर त्या पण रांगोळी काढत होत्या. म्हणे मग माझ्या आजीला पण दे, मग त्यांना पण दिलं. असं तिचं आहे ना चालू होतं सकाळी सकाळी. आज आम्ही दोघीजणी रांगोळी काढत होतो. तर तिचं सकाळी सकाळी अशी मध्ये लुडबुड चालू आहे. तुम्ही बघू शकता थोडीशी ना क्लिप तिची, म्हणजे तिथंच उभी होती ती, तुम्हाला दिसेल ती. तर आता इथे मी पूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे घरामध्ये. तर घरामध्ये आपल्याला अजून देव्हाऱ्यातली पूजा ते करून घ्यायचं आहे. आज पौर्णिमा असल्यामुळे छानपैकी आपल्याला देवांना पंचामृतने आंघोळ वगैरे घालून छान अशी पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आज पौर्णिमा असल्यामुळे मी ना कुंकुमार्जन पण करत असते. तर ते पण आहे ना आज करायचं आहे. आज अशी ना भरपूर पूजा आहे. तर चला आता सगळं तुम्हाला आहे ना बघायला भेटेलच. तर नमस्कार मंडळी, माझं नाव विनीता आणि माझं चॅनल द फूडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त अशी इथं पूजा वगैरे सगळं काही झालं आहे, तुम्ही सुरुवातीपासून बघितलंच आणि छान झालेलं आहे. मस्त असं वाटतं सकाळी सकाळी प्रसन्न. तर आज आहे पौर्णिमा, तुम्हाला माहितीच आहे. तर वटपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा. मस्तपैकी तयार म्हणजे आता हा ब्लॉग तर उद्याच येणार. सगळेजणी मस्त अशा तयार झालेल्याच असणार आहे. आणि चला आता आहे ना पूजा वगैरे सगळं काही आवरून झालेलं आहे. आता उपवास आहे म्हटल्यानंतर नाश्ता वगैरेचं तर काही नाही, पण यांना उठवलंय सगळ्यांना, मी कधीच उठवलंय. पण आता लागायचं स्वयंपाकाला, कारण की मग कसं पटकन स्वयंपाक करून घेतलं ना की मग आवरायला आणि मग नंतर वडाची पूजा करायला सोपं जातं. कारण तिथे पण नैवेद्य न्यावं लागतो. त्याच्यामुळे मग आज करणार आहे मी पुरणपोळी, कारण पुरणाचाच नैवेद्य दाखवायचा असतो. सो मग मी आता लागणार आहे स्वयंपाकाला. कसा काय बनवते हे सगळं काही शेअर करते, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. चला, तर सुरुवातीला आता मी इथे ना डाळ, म्हणजे जी पुरणाची डाळ आहे ना ती शिजवायला टाकलेली होती आणि पुरण पहिले करून घेतलं. त्याच्यानंतर लगेच बटाटे वगैरे लावले भाजीसाठी, कारण की आज आहे ना मेथीची भाजी नव्हती, म्हणून आहे ना मी बटाट्याची भाजी करणार आहे हिरव्या मिरचीची. त्याच्यानंतर इथं पुरण करायला ठेवलं मी, थोडंसं आहे ते झालेलं नाही अजून पूर्णपणे. तर त्याच्यानंतर आता इकडे देते मी आमटीला फोडणी. तर बघू शकता तुम्ही, मी ना आमटीमध्ये ना म्हणजे देवाला जेव्हा नैवेद्य दाखवते ना तेव्हा आलं लसूण कांदाचं आहे ना वापर नाही करत मी. आणि कसं आमटी करते मी बिना कांदा लसूणची, तर ती मी शेअर केलेली आहे रेसिपी, तर नक्की जाऊन बघा. तर इथं माझी आमटी रेडी झालेली आहे. भात पण मी करायला ठेवला आहे. त्याच्यानंतर आता इथं बटाट्याची भाजी करते आहे मी. आणि बटाट्याची भाजीसाठी ना मी इथं आहे ना थोडंसं आहे ना हिरवी मिरची आणि ते ना कुटून घालती आहे. कोथिंबीर आणि ते कांदा नाही घालणार आहे मी याच्यामध्ये. तर आता बघू शकता इथं मस्तपैकी भाजीला फोडणी दिलेली आहे. 3 गॅस असल्यामुळे ना स्वयंपाक हा पटकनी होतो आणि आपण जर मॅनेज करून जर ठेवलं ना
काय करायचं काही नाही, ते हे पटकन आपला स्वयंपाक होतो. तर इकडं भज्याचं पण मी पीठ करून ठेवलेलं होतं. तर इथं भजे केले आणि भजे आज आहे ना माझ्याकडे इतके मोठे झाले आहेत ना, आणि साईड बाय साईडला पीठ पण मळून ठेवलं आहे मी. आणि रुचिकाला नाही इथं ताटाची तयारी करायला लावली आहे मी, म्हणजे पूजेच्या ताटाची. माझं कसं स्वयंपाक होस तर ते ताट रेडी असणार, म्हणजे मग मला फक्त आहे ना माझी स्वतःचीच तयारी करावी लागेल, एवढा कसा वेळ वाचेल. आणि धुणं तर मगाशीच मी मशीनला लावलेलं होतं स्वयंपाकाच्या पहिलेच, म्हटलं कसं धुणं पण होऊन जाणार आणि साईड बाय साईड आपला स्वयंपाक पण होऊन जाणार. इथे भजे ते तळून झालेत माझे, बघितलेच तर मी आज फारच मोठे मोठे झाले आहेत. नंतरचे पण तळलेत मी, थोडे थोडे तळलेत आणि बाकीचं पीठ ठेवून दिलंय मी. तर आता आहे ना इथे ना माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, फक्त पोळ्या करायच्या राहिलेल्या आहे. सो आता मी ना साध्या पोळ्या आणि पुरणाच्या पण पोळ्या आहे ना मी ना नैवेद्यापुरत्या आणि 1-2च टाकणार आहे, कारण की ऑलरेडीच मी पुरण आहे ना थोडंसंच टाकलंय. सो आता फक्त पोळ्या करून घेते. काय काय आहे स्वयंपाकामध्ये ते पण दाखवते मी तुम्हाला, कारण की मला आहे ना अजून आहे ना गजरा भेटला नाहीये. काल मी गेली होती सामानाला, सो मला गजरा आणायचा आहे ना, आंबे आणायचे आहेत खरं तर आहे ना आता हे पोळ्या करून घेते, कारण या दोघांना लागल्यात खूप भूक. 12 वाजलेत, कारण की नाश्ता केलाय त्यांनी पण तरी पण. तर मग आता आहे ना पोळ्या करून घेते, नैवेद्य काढून ठेवते मेन म्हणजे, आणि ना मग ते सामान आणायला जाते, कारण की अजून तयार पण व्हायचंय. सो चला आता खूप असं काम आहे. हे बघा इथे बटाट्याची भाजी आणि आमटीला आहे ना बघू शकता तुम्ही, तरी इतकी मस्त आली ना, तवंग म्हणतो आपण ते, मस्त झाली आमटी. आणि त्याचबरोबर आता इथं तवा ठेवला आहे मी, भात पण, भजे, कुड्या पण तळल्या आहेत. आले आता पटकनी पोळ्या करते. चला अब गए सामान लेके. तर आता इथे मस्त अशी माझी तयारी झालेली आहे आणि इथं ताट पण रेडी आहे. आता पूजेला जायचंय, पण सगळ्यात पहिले परत एकदा तुम्हाला आहे ना माझी साडी दाखवते. म्हटलं मी कशी तयार झाली असते अशी व्यवस्थित दाखवते. कशी वाटली साडी नक्की सांगा, आणि ब्लाऊजची डिझाईन ह्यावेळेस खूप अशी वेगळी केलेली आहे, ती पण कशी वाटली नक्की सांगा. तर चला आता पटकनी ना पूजेला जाते.
तर इथं आज झालेली आहे छान अशी पूजा माझी वटपौर्णिमेची, मस्त निवांत अशी झालेली आजची पूजा. आणि त्याच इथे ना मी सोडले आहे केस मोकळे. तर तुम्ही म्हणतील आता इथे केस कसे मोकळे सोडले, तर आहे ना मी आंबाडा घातलेला होता ते तुम्ही बघितलंच. पण रुचिका म्हटली आई तुला ते जरा पण सूट होत नाही आहे. सो मग मी ते केस सोडले आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर थोड्या वेळाने हे पण आले लगेच, कारण की ते अक्कलकोटला गेलेले होते. आणि श्रीपाची इथं मस्ती चालली होती, म्हणजे त्याला आहे ना सर्दी झालेली होती, तो झोपलेला होता आणि तो काही उठत नव्हता. म्हणजे मग यांनी उचलून त्याला तिकडे ठेवलं. त्यांना पण इतकी सर्दी झाली, ते पण आहे ना थकूनच आलेले होते आणि त्यात त्यांना सर्दी झालेली होती. सो मग मी त्यांना म्हटली मला फक्त जस्ट पाया पडून द्या आणि मग मी आहे ना कसं म्हणजे उपास सोडायला माझं मी मोकळी. त्यांना म्हटलं तुम्ही आराम करा मग, कारण की करायची आहे संध्याकाळची तयारी पूजेची. मस्तपैकी ना पूजा झाली ती तुम्ही बघितलंच. तर आणि यांच्या पण पाया पडली. तर ते आत्ताच आली अक्कलकोटवरनं. तर आमच्या इकडं कसं नवऱ्याच्या पाया पडल्यानंतर मग उपास सोडायचा. तर आता उपास सोडला तरीही चालणार आहे, कारण की आज कसं पौर्णिमा असल्यामुळे मी सत्यनारायण पण करते. सो बघेल आता सोडला तर ठीक आहे, नाही तर मग मी संध्याकाळी उपवास सोडणार आहे. पण आता आहे ना साडी आणि ते चेंज करते. कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि हे ना मी ना हे नवीन घेतलं आहे खरं. हे पण कसं वाटलं मला नक्की सांगा. मी मगाशीच विसरून गेली खरं तुम्हाला सांगायचं, पण आता आठवलं. तर हे आत्ता नवीन घेतलं आहे मी. तर खूप ते साडीवर सूट झालं आहे ते. तर चला आता. आणि हे केस रुचिकाबाई बोलल्या. सुरुवातीला आहे ना ते असं खूपच आहे ना, म्हणजे मी सुरुवातीला ठरवलेलंच होतं की आंबाडा वगैरे घालायचं. म्हणजे म्हटली आई तुला जर आपण ते सूट होत नाही आहे. खरंच ॲक्च्युली माझ्या चेहऱ्याला पडली. ॲक्च्युली माझ्या चेहऱ्याला आहे ना आंबाडा एवढा असं काही सूट होत नाही खरं. सो मग मी ना ते केस मोकळे सोडले. ठीक आहे फोटो वगैरे काढायला. तर चला आता आहे ना संध्याकाळच्या पूजेची तयारी, म्हणजे सत्यनारायणच्या पूजेची तयारी करायची आहे. साडी वगैरे चेंज करते मग बोलते. तर आहे ना थोडासा आराम वगैरे केला आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी ना संध्याकाळची पूजेची म्हणजे सत्यनारायणची पूजा कसं प्रदोष काळामध्ये करायची असते, मग त्याची तयारी ना पहिलेच करायची असते. मग म्हणून आहे ना मग मी पूजा वगैरे मांडून घेतली आणि आता मी पूजेला लागली. म्हणजे 6 तरी वाजले तिथे. मग आता ना इथं छान अशी पूजा करून घेते मी. सत्यनारायणची कथा वाचते, म्हणजे पूजा झाली आहे माझी, कथा वगैरे वाचून घेते. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी कसं उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला दिवे ते लावायचे असतात. प्लस अन्नपूर्णा मातेची पण आपल्याला आज पूजा करायची असते पौर्णिमा असल्यामुळे. दर पौर्णिमेलाच करायची पूजा. मी दर पौर्णिमेला पूजा करत असते अन्नपूर्णा मातेची. आणि मग नंतर ही पूजा ते सगळं झाल्यानंतर मग आरती आज रुचिकाला घ्यायला लावली आणि आम्ही सगळेजण उभं होतो. त्यात आदित्यला आहे ना अचानकच आहे ना ताप आला म्हणजे. सो मग नाही तर दरवेळेस आहे ना श्रीपाद किंवा आदित्य आरती घेत असतात. तर आज रुचिकाने घेतली आणि हे पण आहे ना नंतर मग आरतीला जॉईन झाले, कारण की तुम्हाला मी मगाशीच म्हटले त्यांना आहे ना सर्दीचा प्रचंड अचानकच आहे ना, म्हणजे ना घरामध्ये आहे ना आपण कसं वातावरण चेंज झालं म्हटलो की लगेच सर्दी आणि ते चालू होतं. तर ते झालं आणि त्याच्यानंतर मग रुचिकाला आरती आणि ते घ्यायला लावलं. मग आता आहे ना आजचा दिवस आहे ना खरं सांगते खूप छान आणि मस्त असा गेला. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की कमेंट्स, लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया मग आपण अशा छान छान व्हिडिओसह. तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.